शिवशाही आपल्याला पाहायला भेटेल, जिथे आमचे योगेजी शेवरे साहेब यांचा तो संघ आहे पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये दिसेल. तुर्तच ते मॅच जिंकून आले होते आणि मग त्यानंतर तो ऑफिशियल टीमला तो लंच ब्रेक दिला गेला. त्या ब्रेक नंतर आता पुन्हा एकदा सगळ्यांचंच या स्पर्धेमध्ये करूयात सहर्ष स्वागत. प्रतीक भाऊ बोर यांचं शुभागमन झालेलं आहे, त्याचंही करूयात सहर्ष स्वागत. आज या दिवसामध्ये त्याची उपस्थिती पाहायला भेटत आहे. आजच्या दिवसामध्ये तो आवर्जून उपस्थित झालाय. मॅन फ्रॉम जानोरी आणि अगदी आपण पाहत आहोत विनर वर्सेस विनर अशी ती लढत असेल. म्हणजे या मॅच मधनं जो जिंकेल तो क्वालिफाईड थेट होईल या स्पर्धेच्या अंतर्गत. काल दोन संघांना आपण पाहिलं क्वालिफाय होत असताना. युके बादशाह आणि केपी टायगर्स हे दोन टीम कालच्या दिवसामध्ये ते क्वालिफाय झालेत. कालचाही दिवस खूप चांगले मॅचेस आपण पाहिले. काल आम्ही 105 धावा होताना या मैदानावरती पाहिल्यात आणि नक्कीच आपण पाहत आहोत आमच्या सकाळच्या सत्रामध्ये जिथे सुनीलजी दिंडे साहेब आम्हाला जॉईन झाले होते तेव्हा देखील एक त्यांनी महत्वपूर्ण ती अनाउन्समेंट केलेली आहे. 121 धावा तुम्ही जर काढल्या तर तुम्हाला ते क्रॅश प्राइज मिळून जाणार आहे. रोख रकमेचं जी अमाऊंट सांगितली होती त्यांनी 51,000 रुपयाची, ते आमचे पूर्णपणे डॉक्टर किसान यांच्याकडनं ते पारितोषिक आहे. पाहूयात कशा पद्धतीने खेळ दाखवला जाईल. सध्या तरी तो जय जयकार चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ते फिल्डिंग आता सेट होईल, ऑल सेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल आणि सध्या तरी आता त्या मॅचला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. दोघांनाही विजयाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा आहेत. पहिला बॉल, पहिला चेंडू ओव्हर पिच होता, खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. मिडॉनला फिल्डर होता आणि तिथे बॉल अडवण्यासाठी तो गेलाय. बॉल अडवताय तोपर्यंत ती पहिली सिंगलच्या मदतीने सुरुवात होत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे अगदी पाहायला गेलं तर ही पहिली सिंगल धाव फलकाला जॉईन झाली आहे. तुषार दाते आणि त्याच्या सोबतीला तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. ओ समोर यावेळेस बी शेपला खूप चांगला स्ट्रोक आहे, पिक केलाय आणि धावा टिक केल्यात. 4 येतोय हा चौका. त्याच्या बॅटमधून आपण पाहत आहोत हा कडक फोर, खूपच चांगला मारलाय हा. पहा खडे खेळला होता समोर. यावेळेस वी शेपला हा फटका देखना स्ट्रोक राहिलाय, क्लास झळकलाय या फटक्यामध्ये. बरोबर तो गॅप मध्ये मारलाय. रिंगणाचा किंग बनायचा असेल तर मग पॉवर प्ले तुम्हाला फोडावा लागेल. पॉवर प्ले जर तुम्ही फोडलं तर पॉवर प्ले मध्ये तुम्ही अगदी आपण पाहत आहोत. पहा हे कॅमेरा वर्क पहा ग्रामीण टेनिस क्रिकेटचं. बरोबर त्या लेन्स मध्ये पूर्णपणे बॉलला कॅचअप केले जाते, शेवटपर्यंत तो बॉल दाखवला जातोय. ही खासियत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची, त्याचमुळे त्यांचंही आपण कौतुक करूयात. फुलटॉस होता, बॅकलिपला खाली ठेवलाय, क्रॉस बॅटेडने खेळलाय. पाहूयात यावेळेस देखील बॉल चेस होणार नाहीत कारण वेगवान बॉल आणि आता हाई बॉल निघालाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा दुसरा चौकार. होतं परंतु रिझल्ट चांगला मिळालाय. 4 धावा मिळाल्यात.
इम्प्रोव्हायझेशन. ओ काय स्ट्रोक राहिलाय, मनगटी फटका राहिला आणि आता हाही बॉल आता लॉंग लेगला पाठवलाय. पाहुयात फाटलाग तर चालवला गेला आणि तिथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा तिसरा वार, चेंडू सीमा पार, गोलंदाजाला केलंय गार, आलाय चौकार. 3 चौकार आले. तुषार दातेला याचसाठी पाठवलं गेलंय. हे पॉवर प्ले फोडायचा आहे आणि पहा तो काय फटका राहिलाय. फक्त मनगटी फटका खेळलाय, मनगट वळवलीत आणि ते मनगट मजबूत आहेत हे दाखवलंय. आता ही इथे यावेळेस ओ काय झेल पकडलाय हा सोनूचा, हा क्वालिटी झेल सध्या तरी तो पकडला गेलाय. इथे मात्र त्या पॉवर प्लेला बीट करता आलेलं नाही, त्यांनी खूप चांगला झेल शॉर्ट कव्हर मध्ये तो पकडलाय. फलंदाज बाद. पहा पूर्णपणे उडता सोनू आपल्याला तिथे पाहायला भेटलाय. काय तो झेल त्यानं पकडलाय, बरोबर टायमावरती तो जम्प घेतलाय. अरे हे ते असे झेल पकडण्यासाठी महत्वाचं असतं. ओ पहा तो हवेमध्येच होता आणि त्यानंतर तो प्रॉपर झेल राहिलाय. तो जम्प त्याने घेतलाय, बॉडी स्ट्रेच केली आणि मग त्यानंतर हा उडता सोनू मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. त्यानं तो झेल पकडलाय आणि तो पहिला झटका दिलाय. खूपच चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहिले, परंतु अशाही परिस्थितीमध्ये हा बॉल तो बीट करता आलेला नाहीत आणि फायनली ती विकेट मिळून गेली आहे. फलंदाज तुषार दातेचं योगदान 4 बॉल मध्ये 15चं 12चं 3 चौकार मारून तो परतलाय आणि तिथे 13ला पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. नवीन खेळाडू शुभम, 13ला ती पहिली विकेट आली आहे. चांगला खेळ लयबद्धता त्याने साधली होती. चौकारांची आतिषबाजी करून तो परतलाय आणि गोलंदाज सँडीच्या खात्यामध्ये आलेली ती पहिली विकेट. तेराला पहिली विकेट आली आहे. आता शुभम स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्राईक एंडला तेजस. 1 बॉल मध्ये 1 वरती तो खेळतोय. पहिला चेंडूवरती ती त्याने सिंगल काढली होती आणि मग त्यानंतर ती स्ट्राईक रोटेट होऊन क्षत्रिय कुलावंत या टीमचे कंठे समर्थक राजाभाऊ गामने, जाणता राजाचे फलंदाज अगदी आपण पाहत आहोत मॅचचं एन्जॉयमेंट घेत आहेत आणि ऑनलाईन आम्हाला युट्यूबला ते जॉईन झाले, त्यांचंही पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि काही तांत्रिक अडचणींमुळे आज ते उपस्थित नाहीत, परंतु प्रत्येक चेंडू तो युट्यूबला त्यांच्याकडनं पाहिला जातोय. ओके, आणि अगदी आपण पाहत आहोत ते लेजंड खेळाडू या टीमचे आहेत. क्षत्रिय कुलावंत या टीमचे आपण पाहत आहोत. नेहमीच त्यांनी या टीमसाठी ते समर्थन नेहमीच दिलेलं आहे आणि त्यांची ती उणीव थोडीस भासत आहे आजच्या दिवसामध्ये, परंतु ते युट्यूबला जॉईंट आहेत, मॅच पाहत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं त्या शुभेच्छा आलेल्या आहेत टीमला. 13ला पहिली विकेट आहे. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त झाली. 6 ओव्हरचा मॅच पाहत आहोत आणि सँडी दिवेचं ते पहिलं षटक 3 चौकाराचं राहिलं, परंतु महत्वाचं काय तर तिथे विकेट घेतली आहे. ती पहिली विकेट आली. सोनूचा तो लाजबाब एक झेल पाहायला भेटला पहिल्या ओव्हरला आणि ती ओव्हरची सांगता आता झाली आहे. पाहूयात, जाऊया दुसऱ्या ओव्हरकडे. तुषार शुभम आणि तेजस, पाहूयात आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे फिल्डिंग करणारी टीम, आणि आपल्याला सगळेच मॅचेस 6 ओव्हरचेच खेळवायचे आहेत, त्यामुळे लक्षात घ्या. ओव्हर पिच यावेळेस देखील टायमिंग फसले. पुन्हा एकदा सोनू याही वेळेस चुकी करणार नाहीत. हा तर त्याच्यासाठी सोपा झेल होता, खूप चांगला पकडलाय आणि पुन्हा एकदा तो झेल पकडून झटका दिलाय दुसरा. फलंदाज बाद. नावावरती करण्याचा प्रयत्न राहिला या फिल्डिंग मध्ये सोनू कडनं, कारण आपण पाहिलंय क्रिकेटच्या विश्व जगतामध्ये जॉन्टी रोड्स ज्या पद्धतीने पॉइंटला फिल्डिंग करायचा, रिकी पॉन्टिंग असेल, रवींद्र जडेजा असेल, विराट कोहली असेल, जेव्हा जेव्हा फिल्डिंगचं स्टँडर्ड चेक केलं जायचं तेव्हा तेव्हा हे नाव आवर्जून घेतले जात आहेत. आणि सध्या तरी या क्षेत्रामध्ये आपण पाहतो सोनूच्या आता 2 झेल पकडलेत. ती जागाच नावावरती करण्याचा प्रयत्न झालाय त्याच्याकडनं. खूप चांगले झेल, पहिला उडता सोनू आणि यावेळेस तर हा त्याच्यासाठी खूप सोपा झेल होता, तोही पकडला आणि आता झटका लागलाय. 13 धावसंख्येवरती दुसरा विकेट मिळाली आहे. आता नवीन खेळाडू येत आहेत.
शरद दादा मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालेले आहेत महाराष्ट्र पोलीस, परंतु गेल्याच मॅच मध्ये काय अफलातून तो खेळ राहिला होता त्यांच्याकडनं. 13ला 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि आता तुषार आला तो विकेट मिळवतोय, हे महत्वाचं असेल टीम साठी. आता ही क्रॉस बॅटेडनं पहिला चेंडू क्रॉस बॅटेडने खेळायचा प्रयत्न, पायावरती बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, हलकसं प्लेसमेंट, जोखीम आता कमी घेतल्या या फटक्यामध्ये. फक्त तिथे स्ट्रोक चेक करण्याचा प्रयत्न कदाचित असावात आणि अगदी पाहायला गेलं तर यावेळेस आलेली ती सिंगल. ओके, बॅटकट आहे आणि ती सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय शरद दादा यांचं. अगदी महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत आणि सध्या तरी आपण पाहत आहोत टीम साठी ते योगदान पहिल्या मॅच मध्ये खूप चांगलं त्यांनी दिलं होतं. ओ हुक केलंय, हा फटका चांगला आहे. इथे आपण पाहत आहोत चान्स कमी वाटतोय, नो चान्स. यस इट इज 4, मिळतील 4. येतोय चौकार. पहा पूर्णपणे बाउन्स साठीच तो रेडी होता, त्याला जणू काही ठाऊकच होतं की तो आता बाउन्सरच येऊ शकतोय. तो पूर्णपणे पूर्व तयारीमध्येच होता आणि बरोबर तो टान्स, बरोबर तो प्रॉपर ऍक्शन मध्ये आलाय आणि मग त्यानंतर त्याने ती रिॲक्शन केली बॉल वरती आणि मग तो आला फटका. 4 चौकार. धावा झाला तर 18 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतायत. ओव्हर पिच होता, आता क्रॉस बॅटेडने खेळाय. पाहूयात गॅप मध्ये आहे बॉल आणि आता क्षेत्ररक्षक धावतोय. सँडी दिबे पोहोचेल का पाहूयात. आणि आता हा बॉल, ओ पुन्हा एकदा ते प्रयत्न केले गेलेत, बॉल अडवला असं दिसतंय आणि त्यानंतर बॉल फेकी होईल. तोपर्यंत ती स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झालाय. 3 धावा इथे मिळाल्यात असं चित्र दिसतंय आणि आता या 3च्या मदतीने टोटल स्कोर कार्ड 21 अंकावरती जाऊन पोहोचला धावा. पहिल्याच ओव्हरला आपण पाहत आहोत ती एक महत्वाची विकेट आली, याही ओव्हरला एक विकेट आली आहे. त्यामुळे आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत मोठे स्ट्रोक सध्या तरी तितकेही आलेले नाहीत पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. ओ आणि आता एज अँड गॉन मिळाली ती अजून एक विकेट. शरद दादांची ती विकेट. फलंदाज झालेत बाद. 3री विकेट फलंदाज. बॅक टू द डग आउट. पहा काय घडलं होतं, पूर्णपणे बॅकफूट वरती जाऊन तो स्क्वेअर कट करायचा होता आणि तो प्रयत्न यावेळेस सध्या तरी तो अंगलट आलाय आणि त्याचमुळे ते बॅटची कडा घेऊन बरोबर तो बॉल गेला. विकेट किपर साठी हा सोपा झेल होता. सॉफ्ट डिसमिसल झालेत. हा 3रा झटका लागला मैदानाच्या आतमध्ये आणि आता नवीन खेळाडू येत आहेत. पुन्हा एकदा आम्ही डॉक्टर किसान फॅमिलीचं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. खूप वेळ या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं दिला गेलाय. टीमचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. मिडल ऑर्डर मध्ये थोडंसं आपल्याला पाहायला भेटतो. इनट नंबर 5 वरती म्हणजे ते विकास आपल्याला पाहायला भेटतो. टीमचा विकास करावा लागेल कारण आता जबाबदारी वाढली. 21ला तर 3 विकेट आल्यात. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 3 विकेट गेल्यात. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिलाच बॉल वरती पहिला चेंडू फेस करत असताना तो स्विंग चिट करण्याचा प्रयत्न झालाय. हा लेग बिफोर विकेट एक्सेप्ट केली जाणार नाही. त्याचमुळे फलंदाजांचे प्रयत्न भरपूर आहेत की स्टिक वाचून खेळायचे आहेत. त्याचमुळे जास्तीत जास्त बॉल पायावरती जाऊन आदळतायत. हाही इथे लेग बाईचा इशारा पंचांचा आलाय आणि आता 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावा झाल्यात 22. चला ते फिल्डिंग लगेचच लावायचं आहे. कदाचित बॉलिंग मध्ये पुन्हा एकदा सँडी दिवेला आपण पाहू शकतोय असं वाटतंय. प्लॅनिंग तेच आहे. महत्वपूर्ण आणि विश्वासू खेळाडू सध्या तरी त्याच्याकडे पाहिलं जातंय संघ मालकाकडनं आणि सध्या तरी टीमच्या कॅप्टन कडनं आणि ती महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे दोन्ही मॅचेस मध्ये. ऍज अ विकेट टेकर म्हणून राहिलाय हे सगळ्यात महत्वाचं असतं. स्ट्रायकर बॉलरला एकतर तुम्ही त्या विकेट घ्या, टॉप ऑर्डरला डासळावात, ही सगळ्यात महत्वाची भूमिका दोन्ही मॅच मध्ये त्याने कंप्लीट केली आहे. गेल्या मॅच मध्ये तो आयकॉनची त्याने विकेट घेतली होती आणि या मॅच मध्ये पाहूयात आता काय घडेल. पुन्हा एकदा विकास स्ट्रायकर एंडला आयकॉन स्विंग चिट करायचं होतं. इथे तो प्रॉपर टायमिंग दिसलेलं नाहीत. डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल.
संपर्क झालेला नाहीत. सध्या तरी ते अतूट नातं तुटलेलं दिसतंय बॅट आणि बॉलचं, कारण गोलंदाजीमध्ये तितकीशी धारदार आपल्याला दिसलेली आहे शिवशाही या टीम कडनं. कारण योगेश शेवरे साहेब यांचा हा संघ आपण पाहत आहोत आणि सध्या तरी ते फर्स्ट स्लीपर मध्ये आहेत. पोझिशन वरती अजून एक वेगवान बॉल तेज तरार करतायत. वेग भन्नाट आहे गोलंदाजाकडे आणि तो पुरेपूर फायदा त्या विकेटचाही होतोय, कारण टप्पा पडल्यानंतर अजून देखील वेग धारण करतोय बॉल आणि त्याचमुळे वेगानेच दोन्ही बॉल बीट करून निघालेत. सँडी दिवेचे चांगली गोलंदाजी करतोय मॅन फ्रॉम नागलवाडी. पिच होता यावेळेस शिक्षा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला भेटतोय. पाहूया तिथे फिल्डर वेगवान येत आहेत, धावतायत. लाला मैदानाच्या आतमध्ये बॉल अडवतोय, बॉल फेकी करतोय. तोपर्यंत पाहायला गेलं तर फक्त सिंगल पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये झालंय आणि आता धाव फलक जाऊन पोहोचले या सिंगलनं. धाव फलक 23. 23 वरती धाव फलक. 23 ला 3 विकेट आतापर्यंत गेल्या. 2.3 चा तो खेळ झालाय. 6 ओव्हरचा मॅच पाहत आहोत. बॅटची कडा लागली होती आणि त्यानंतर विकेट किपरला तो थोडासा कमी चान्स मिळालाय. उंच पुरे खेळाडू आहेत आणि त्यामुळे आपण पाहत आहोत तितकेसे एफर्ट मैदानाच्या आतमध्ये ते दिले गेलेले नाहीत आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत तिथं तो झेल झालेला दिसत नाहीत. आलेली तोपर्यंत आपण पाहिलं समोर आता ओव्हर द बॉलर हिट खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु लॉंगॉन मधनं फिल्डर येईल वेगामध्ये आणि तिथेही आपण पाहत आहोत या वेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये आता 2 धावा घेऊन चाललेत. 2च्या मदतीने टोटल स्कोर कार्ड धावा झाला 26. 26 धावा धाव फलकावरती. याही ओव्हर मध्ये तितक्याशा धावा आलेल्या दिसत नाहीत, कारण 5 चेंडूचा तो खेळ झालाय. पहिले 2 डॉट बॉल होते, मग त्यानंतर 2 सिंगल 1 डबल असे 5 बॉल हाताळले. 26 धावा झाल्यात. पिच होता. पुन्हा काय घडेल पाहूयात. आता योगेश शेवरे यांच्याकडे डायरेक्ट तो बॉल जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ओव्हरची समाप्ती पंच कळवतायत. या ओव्हरला आल्यात फक्त त्या 5 धावा आणि ओव्हरची आता समाप्ती झाली आहे. दोन्ही षटक चांगले राहिलेत. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि धावा झाल्यात आता 27. 27 धावा धाव फलकावरती आणि अगदी आपण स्क्रीन वरती आता पाहतात आमचे प्रसादजी ढगे आणि त्यांच्या सोबतीला आमचे रवीजी मांडे साहेब, ज्यांची खूप सारी मेहनत या नियोजनामध्ये राहिली आहे. हे जे पूर्व नियोजन होतं या स्पर्धेचं त्यांच्याच माध्यमातून खूप मेहनतीने केलं गेलं आणि सध्या तरी ते आपल्या स्क्रीनवरती आहेत. खूपच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आहे, कारण सध्या तरी आपण पाहत आहोत ही स्पर्धा पुढे पुढे होत चाललेली आहे आणि ते प्रयत्न जे केले गेले त्यांच्याकडनं ते प्रयत्न यशस्वी होत आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याचमुळे तो आनंद त्यांच्याही चेहऱ्यावरती आहे. त्यांच्या सोबतीला आमचे प्रसादजी ढगे आहेत आणि अन्य देखील पाहुणेवर उपस्थित आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूयात आणि तुर्तच आपण पाहत आहोत आमचे दत्तूजी ढगे सरांचंही शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही करूयात सहर्ष स्वागत. आज थोडं लेट परंतु एंट्री ग्रेट त्यांची झालेली आहे. त्यांचंही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. समोर यावेळेस देखील बिशेपला चांगला तो स्ट्रोक होता. फिल्डिंग मध्ये फास्ट आहे. सँडी दिवे हा भरपूर फास्ट दिसलाय पहिल्याही मॅच मध्ये आणि सध्या तरी आपण पाहत आहोत इथे आलेली अजून एक ती सिंगलच फक्त मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल आणि आता धावा झाल्यात. धावा झाल्यात 28. सुजत संघाचे संघ मालक अगदी आपण पाहत आहोत आमचे सुदामराजे भोसले साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आपण करूयात या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्यांचाही संघ इनॅक्शन मध्ये असेल आणि तो उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा संघ खेळणार आहे. त्याचमुळे आज तुर्तच त्यांचं आजच्या दिवसामध्ये ते शुभागमन झालेलं आहे. पाहणी करण्यासाठी कदाचित आले असावेत. ते प्लॅनिंग आजपासूनच चालू आहे साहेबांचं. त्याचमुळे त्यांचं पुन्हा एकदा आम्ही करत आहोत या स्पर्धेमध्ये. आपलंही सहर्ष स्वागत आहे.
कारण सगळ्यात महत्वाची या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये भूमिका आहे ती संघ मालकांची आणि त्याचमुळे त्या सगळ्यात संघ मालकांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. तुम्ही आहात तर हे नियोजन आहे, त्यामुळे आपली सगळ्यात महत्वाची ती भूमिका आहे. आपण आलात, आपला मी सहर्ष स्वागत करत आहोत. ओव्हर पिच होता यावेळेस आपण पाहत आहोत बॅट अँड पॅड मधनं खोदून काढला, ऑन साईडला बॉलला वळवलंय. मनगटाचा फटका आपल्याला पाहायला भेटला इथे, कारण ते मनगट स्ट्रॉंग आहेत फलंदाजाचे आणि तिथे आपण पाहत आहोत तो बॉल डीप मध्ये गेला होता. तोपर्यंत एकच सिंगल मिळते, सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल आणि आता धावा झाल्यात 33. 33 ला 3 विकेट आणि 3.3 खेळतो आतापर्यंत समाप्त झालाय. म्हणजे इथून तो चांगला खेळ दाखवलाय गोलंदाजीमध्ये नाही फलंदाजीमध्ये. वेगवान बॉल शरीरावरती तो जाऊन आदळलाय. तिथेही आपण पाहतो ते कनेक्शन राहिलेले नाहीत. याच गोलंदाजीच्या युनिट वरती मी म्हणेन गेलाय मॅच तो ते जिंकले होते, परंतु तो मॅच रफ अँड टफ झाला होता. जिथे 53 धावा ते चेस करून आलेले आहेत. दत्तूजी डगे सर सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती आहेत. आज थोडस एंट्री लेट आली, परंतु ते पूर्णपणे आपण पाहत आहोत एक क्रिकेट प्रेमी आहेत. जसा वेळ मिळालाय तसं ते लगेचच मैदानाचा त्यांनी ताबा घेतलेला आहे. फुल टॉस क्रॉस बॅटेडने खेळला, मिस टायमिंग केलाय, फटका फसलाय, मिड विकेटला फिल्डर येतोय. साधा सोपा हा डॉली कॅच होता, जेल सोडलाय. असंही होतं कधी कधी क्रिकेटमध्ये, कारण एक कठीण झेल याच इनिंग मध्ये आपण सोनूचा पाहिला आणि हा तर आता सोपा झेल होता, तो सोडलाय. आणि तोपर्यंत आपण पाहतो 2 धावा मिळून गेल्या. 2च्या मदतीने टोटल स्कोर कार्ड 36. 36 वरती धाव फलक. शुभम आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. इम्प्रोव्हायझेशन दाखवायचं होतं, पूर्णपणे क्रीज मध्ये डीप मध्ये जाऊन तिथे हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकेही टायमिंग जुळालेलं नाहीत. फिल्डर आहेत बरोबर सेट केले गेलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. इथेही ती सिंगल. सदोतीस धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक यावेळेस 4 ची समाप्ती. तुषार आणि सँडीचे दोघांचेही ते 4 षटक सध्या तरी आता कंप्लीट झालेले आहेत. दोघांचाही तो स्पेल कंप्लीट झाला. दोघांनी चांगली कामगिरी केली आहे, कारण तिथे आपण पाहतो ह्या 4 ओव्हर आहेत. 2 ओव्हर तुषारचे होते, 2 ओव्हर सँडीचे होते आणि आता ते 4ही ओव्हर समाप्त होऊन धाव फलक जर पाहायला गेलं तर 37 अंकावरती हे स्कोर कार्ड आता पाहायला भेटतंय. इथून हात खोलावे लागतील आता, कारण गोलंदाजीमध्ये तो चेंजेस होणार आहे आणि बॉलर आता नवीन आपल्याला पाहायला भेटतील. त्यामुळे तिथे तेजस आता बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतोय. आता संधी घ्यावी लागेल, इथे हात खोलण्याची संधी शोधावी लागणार आहे, कारण सहसा देणार नाही, ती शोधावी लागेल, क्रिएट करावी लागेल ऑपॉर्च्युनिटी, तर तुमचा फायदा होईल. अन्यथा मुश्किल वाटतंय थोडंसं. पाहू मी जवळ जवळ मग तो पल्ला गाठू शकताय 70+चा. शरद दादा यांच्याकडनं देखील आपण पाहतो 2 षटकारांसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. टीम स्क्वॉड मध्ये तेही आहेत. ओ आणि इथे इथे पहा, यावेळेस मात्र बॉल चाललाय. लुक ॲट दी साइट अँड लुक ॲट इट इज सन. बॉल गोइंग 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 अँड गॉन. आला हा सिक्सर. खूपच चांगली ही फलंदाजी. 3 बॉलला 3 षटकारांवरती पारितोषिक होतं. पहिला डॉट बॉल त्याच्या विरोधामध्ये आला. सरजी कोटुळे साहेबांकडनं देखील आपण पाहतो 2 बॉलला 2 षटकार 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. एक्सा कबरला आता बॉल निघाला, पाहूयात. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉल उचलून फेकी केलं जाईल. तोपर्यंत 2 धावा उमेश घेऊन चालला आणि आता स्ट्रायकर एंडला क्षेत्ररक्षक दिसत नाही. 2 धाव संख्या झाली आणि आता तिसऱ्याचा प्रयत्न. ओ 3 धावा आता कंप्लीट झाल्यात. व्हेरी गुड रनिंग विथ द विकेट. या धावा 3 महत्वाच्या आता राहणार आहेत सेकंड इनिंग मध्ये, कारण या 3च्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. धावा झाल्या 64 आणि मग आता या मॅच मध्ये करायचे आहेत 65 धाव संख्येचा तो पाठलाग.
चला पहिली इनिंग समाप्त झालेली आहे. पहिल्या इनिंगला धावा आलेल्या आहेत 64, करायचे आहेत 65. या धावा चेस होतील की डिफेन्स? सेकंड इनिंग मध्ये ऐकूयात आमचे राकेश जालटे सरांना या धावा चेस होतील की डिफेन्स, कारण खूप चांगल्या धावा काढल्या गेल्यात. पूर्वार्ध आपण ऐकलं, उत्तरार्धामध्ये आपण ऐकूयात त्यांचा आवाज. तोपर्यंत धन्यवाद. नक्कीच आपण पाहत आहोत सुजोत या संघाचे संघ मालक सुदामजी भोसले आपण पाहत आहोत आमच्या या स्क्रीनवरती आहेत. आणि नक्कीच सध्या तरी आपण पाहत आहोत पूर्णपणे ती चर्चा होत असताना आमचे रवीजी मांडे साहेबांसोबत अगदी पाहत आहोत महत्वाची ती भूमिका राहिलेली आहे प्रत्येक संघ मालकांची. आणि सध्या तरी उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा संघ इनॅक्शन मध्ये असेल. सुजत हा संघ आणि त्या संघाचे संघ मालक सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती आहेत. त्याचं पुन्हा एकदा आम्ही करत आहोत या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि आता थोडासा छोटासा ब्रेक घेत आहोत. ऐकूयात या सेकंड इनिंगला. धन्यवाद. चला क्षत्रिय कुलवंत सर, चला फिल्डिंग लावायची, लवकर लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचं, वेळ नका घेऊ. आणि 65 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये स्क्रीन बोर्डवर आपल्याला बघायला मिळतोय. शिवशाहीच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने पाडून प्रथम क्षेत्ररक्षकांची निवड केली. निश्चित कर्णधाराचा जो निर्णय कितपर्यंत योग्य ठरतो, येणारा वेळ येणारा टाइम निश्चित आपल्याला बघायला मिळेल. फलंदाजी पटलावर आपल्याला सलामी जोडी आपल्याला बघायला मिळते. सँडी दिवे आणि एका बाजूला लाला गारे. बघा कोणत्या पद्धतीने ही जोडी आपल्या संघाची धुरा शिवशाहीची गाडी कुठपर्यंत नेऊन पोहोचवते. टार्गेट 65 धावांचं, 36 चेंडूमध्ये 65 धावा बनवायच्या आहेत. बघूया कोणत्या पद्धतीने सुरुवात करतील. मेंटरी पॉवर प्लेचे 2 षटकं खूप महत्वाचे शिवशाहीला राहतील. त्या मेंटरी पॉवर प्लेमध्ये 2 षटकं कोणत्या पद्धतीने खेळून काढतील तेही बघणं गरजेचं आहे. त्यामध्ये क्षत्रिय कुलवंतचं बॉलिंग अटॅक आपण बघशाल चांगला आपल्याला बघायला मिळतोय. इथूनही निश्चित ज्या पद्धतीचा खेळ आपल्याला बघायला मिळेल. जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या पशी बसलेत रोशन वटाले, त्यांचंही हार्दिक स्वागत. खेळायची गंजीची असेल प्रीमियर लीग, पण निश्चित आयकॉन भेटल्यामुळे न मिळाल्यामुळे बसलो आम्ही आता स्टेजवर. पुढच्या वर्षी नव्याने तयारी करू म्हणा. नवा आयकॉन, नवी टीम निश्चित पुढच्या वर्षी आपल्याला रोशन वटालची बघायला मिळेल. बघूया अजूनही पंचाला विनंती केली लवकर सामना चालू करायचे. अजूनही आपल्याला 6 षटकांचा सामने खेळवायचे. कमी जास्त काही नाही. बघूया परत एकदा ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळते. क्षत्रिय कुलवंत फलंदाजी करताना पहिल्या बॅटिंग करताना निश्चित 65 धावांचा टार्गेट शिवशाही समोर ठेवलाय. पण कोणत्या पद्धतीने हा शिवशाही संघाचे ओपनिंग धुरंधर सलामीवीर कोणत्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतील फलंदाजी पटलावर आपल्याला बघायला मिळतं. लाला गारे मान फ्रॉम चांशी कोणत्या पद्धतीने सुरुवात करतील आणि बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. बघूया छत्रवंत कुलांत या संघाला राजाभाऊ गामणे अवेलेबल नाहीये, पण त्यांचे छोटे बंधू बाळासाहेब गामणे हे उपस्थित राहिले. बघूया ज्या पद्धतीने क्षत्रिय कुलांतच या टीमला पाठिंबा देताना आपल्याला बघायला मिळत आहे. सपोर्टर्स जुडताना आपल्याला बघायला मिळत आहे. राजाभाऊ गामणे निश्चितच ऑनलाईन जुडलेत, तेही सामना बघतायत.
लेजंड क्रिकेटर स्फोटक फलंदाज रिचर्ड राजाभाऊ गामने अनेक मैदानं गाजवली आहेत. विकास पहिले षटक घेऊन येतो मेंटरी पॉवर प्लेचा विकास. बघूया कोणत्या पद्धतीने पहिले षटक हाताळेल. विकास विकासने जर हॅट्रिक घेतली तर सन्माननीय सुदामजी भोसले यांच्याकडे 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झाले. मॅन फ्रॉम धामणेगाव. बघूया परत एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शांता राजा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हो पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निश्चित खोलवर टप्प्यात चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. हात खोलण्याचे कोणतेही चान्स या ठिकाणी लालागारे याला करू दिले नाहीत. बघूया अजूनही चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावं. रिप्लेमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रदर्शित केली जाते. 192 देशामध्ये ही पूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण दाखवलं जातं. बघूया परत एकदा राऊंड द विकेट मारा विकास. हो बैठक परफेक्ट आपल्याला बघायला मिळत पाहिजे. 2 चेंडू सलग डॉट आणि ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना लाल आगारे आपल्याला बघायला मिळतोय. बैठक रिप्ले खरंच तुम्हाला जर रिप्ले संगणक ऑपरेटर आमचा नीरज कल्याण मॅन फ्रॉम कल्याणचा आणि ज्या पद्धतीने काम करतोय लाजवाब आउटस्टँडिंग काम आपल्याला बघायला मिळतंय. बघूया परत एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल विकास. हो कनेक्शन चांगलं बघायला मिळालं नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धरला नेम केला गेम पण इथं गेम झालाय बॉलरचा गेम झालाय आणि चेंडू हातात येऊन सटकलाय. लाला गारेने निश्चित आशाही सोडली होती का मी क्रीज मध्ये पोहोचेल का. उन्हाचा पारा इतका खतरनाक की का क्षेत्ररक्षक फलंदाज यांनाही तकलीफ होत आहेत. इथूनही बघूया सिंगल धाव ओपन झालेत. आपलंही खातं खोललं लाला गारेने आपल्या संघाचं खातं खोललं. आता मात्र सँडी दिवे आपल्याला फलंदाजी पाटलावर बघायला मिळेल. कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल सँडी दिवे ते बघणं गरजेचं. कारण मागच्या सामन्यामध्ये सस्तामध्ये बाद झाला होता. 8 धावा खेळला होत्या आणि क्लीन बोल्ड आपल्याला बघायला मिळाला होता. आता खरी आवश्यकता शिवशाहीला. सँडी दिवे मॅन फ्रॉम नागलवाडी कोणत्या पद्धतीने खेळेल ते बघणं गरजेचं ठरेल. मग परत एकदा ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ बघायला मिळतोय निश्चित थोडासा धीमा खेळ बघायला मिळतोय. शिवशाही सुरुवात थोडीशी धीमी आपल्याला बघायला मिळते. 3 चेंडू झालेत. एकच धाव बोर्डावर लागलेत. अजूनही बघितलं तर फलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. सँडी दिवे कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल त्याच्यावर नजरा खूप असतील. कारण की प्रेक्षक राजा बघण्यासाठी सँडी दिवेला येतो. ग्रामीण पट्ट्यामधला स्टार विकास थोडं रनअप मध्ये थोडीशी चुकी होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळते. नव्याने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. बघूया परत एकदा बघूया चेहऱ्यावर हास्य येते. आयकॉन विकास आणि ज्या प्रेक्षक राजांची बोलण्याची इच्छा असते घाबरला चाल पण खेळ करून दाखवेल विकास. बघूया डीप मिड विकेटला पुश करो खुश रहो अशी परिस्थिती सँडी दिवेची आपल्याला बघायला मिळाली. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला सँडी दिवेचं बघायला मिळतंय. कारण की 65 धावा अनिश्चित आपल्याला बघायला मिळतात. सरासरी आता वाढतानाही बघायला मिळेल. बघूया पॉवर प्लेचं मेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीवर आपल्याला बघायला मिळतंय. क्षत्रिय कुलवंतच आणि बघूया आदिनाथ 11चे मालकही आता आधी आलेत. आदिनाथ मते हा स्वतः आपल्याला संघाला सपोर्ट करण्यासाठी आलाय आणि जसाही तो आला आणि 4 जातोय टप्पा सीमारेषा पार येईल चौकार. अजूनही बघितलं तर रिप्ले मध्ये बघू शकता ज्या पद्धतीने फलंदाजी आपल्याला लाला गारेची बघायला मिळते. बॅक फुटवर जाऊन स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. जातोय चेंडू सीमारेषे पार मिळतील 4. पाणी पाठवायचंय गाडीचा आरसा. मते साहेब तुमचा आरसा चमकतोय का पा. तो नाही दुसरा आहे. बघूया ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. काबिल तारीफ आउटस्टँडिंग लाजवाब फटका आपल्याला बघायला मिळतोय.
परत एकदा लालाच्या बॅट मधून स्क्वेअर लेग बॉर्डरला क्लिअर करत जातोय. येतोय चौकार. क्वालिटी. ज्या मैदानाच्या आतमध्ये डीजेवर सॉग ऐकत होता आपण. लालाने सलग बॅक टू बॅक 2 चौकार आपल्या लालाच्या बॅट बघायला मिळालेत. 10 धावा लागल्यात बोर्डावर. ज्या पद्धतीने रन चेसचा पाठलाग करताना आपल्याला बघायला मिळतोय. क्वालिटी फलंदाजी. यावेळेस गती परिवर्तनामध्ये बीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. साठी दिवे आणि बॉलिंग ट्रॅकवर तुषार दाते. बघूया परत एकदा जारची आदला बदली करू शकतात. इम्पॅक्ट जार. आणि यावेळेस सँडी दिवे धडकने तेज होती हुई. कारण का काय त्याचा फ्लॅट मोडनी चालला होता. क्षेत्ररक्षकांनी पंजा खोललाही होता पण पंजामध्ये जाऊन बसला नाही. निश्चित येतोय षटकार. सीमार शिपार बिल 6. करताना आपल्याला बघायला मिळतोय. क्वालिटी लाजवाब आउटस्टँडिंग फलंदाजी बघायला मिळते. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू डीप लॉंग ऑफ ओमी मोरे आपल्याला डीप लॉंग ऑफला बघायला मिळतोय. बघूया ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही अंडे धावा येताना बघायला मिळतोय. लाला घारे आता स्ट्राईकवर बघायला मिळतोय. मॅन फ्रॉम चाळशी. अनेक मैदानं लाला घारेने चाळशी गावासाठी खेळतानाही गाजवली आहेत. आज मात्र प्रीमियर लीग मध्ये आपल्याला खेळावं लागतंय. परत एकदा कट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे गलीमध्ये. निश्चित सिंगल धाव मिळेल. आता सँडी दिवे आपल्याला स्ट्राईकवर बघायला मिळत आहे. कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल सँडी दिवे तेही बघणं गरजेचं आहे. जाणता राजा प्रीमियर लीग 2026 मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आयोजन कमिटीच्या वतीनं. तुम्ही कोणत्या पद्धतीने अजूनही बघू शकतात. 1.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 22 धावा लागल्यात बोर्डावर. इथूनही चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. सँडी दिवे कोणत्या पद्धतीने फलंदाजी करतील. फुल टॉस लो फुल टॉस. त्याला फुल टॉल वसूल दिलाय. अर्धा डझन धावा या फटक्यावर मैदानाच्या आतमध्ये पाठ्याने मारल्यात. क्वालिटी फलंदाजी लाजवाब. येतोय षटकार 6 डीजे.
ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय तुम्ही रिप्ले मध्ये बघितला असाल. नीरज ऑपरेटर दाखवताना आपल्याला बघायला मिळतोय तो पडला तरी नजरा त्याच्या चेंडूवर होत्या. जशी वाघाची शिकारीवर नजर असते त्याच पद्धती नजर तुम्ही परत एकदा रिप्ले मध्ये पाहताय. ज्या पद्धतीने वाघाची शिकार करण्याची टेक्निक असते आणि तो शिकारीकडे बघत असतो वारंवार त्याच पद्धतीने सँडी दिवे मैदानाच्या आतमध्ये तीच वाघाची पॉवर निश्चित करताना बघायला मिळतोय. बघूया परत एकदा लाला गारे फलंदाजी ट्रॅकवर 24 चेंडू 37 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिवशाही संघाला लागतंय. जो खुद से जीत गया वही दुनिया जीत जाएगा. आज पसीना बहाले कल मुकाम खुद चलकर आएगा. संघर्ष ही वो आगे जो इंसान को सोना बनाती है. आणि सँडी दिवेने त्या पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली आहे. कारण पहिल्या साबड्यामध्ये स्वस्तात बाद झाला होता त्याच्यानंतर अनुचित ज्या मागच्या फलंदाजाने त्याला मोटिवेट केलंय आणि पाठिंबा दिलाय. निश्चितच या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला सँडी दिवे बघायला मिळतोय. आता लाला गारे कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल. सिनियर खेळाडू बॅकफुटवर जाऊन पुल शेंडूला केले सीमारेषे बाहेर गुल येतोय शानदार षटकार. जाऊया परत एकदा डीजेला संधी देऊया. काय जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. 22 चेंडू 31 धावा. लाला गारे ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. हार तभी होती है जब कोशिश बंद हो जाती है वरना जीत हर उस इंसान की होती है जो खुद पर भरोसा रखता है. लाला गारेचा स्वतःवर भरोसा आहे आणि समोर तुम्ही बघशाल तर नागलवेचा टायगरही आहे त्याच्यावरही भरोसा आहे. दोघांना एकमेकावर भरोसा आहे म्हणूनच श्रीच्या जीतच्या दिशेने शिवशाहीची गाडी टॉप गिअरवर आपल्याला बघायला मिळते. यावेळेस रफ्तार गिरफ्तार दोनही पाहायला मिळाले पण पंच यावेळेस गिरफ्तार नाही होणार. पंचांचा इशारा आलाय वाईट. अतिरिक्त धावाने स्कोरबोर्ड पुढे सरकेल. इथून बघितलं तर 35 लागल्यात बोर्डावर. समीकरण 22 मध्ये 30. परत एकदा कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल. हो खोलवर टप्पा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगलवर थांबावं लागेल. बघूया साठी दिवे आता कोणत्या पद्धतीने फलंदाजी करतील. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. ज्या पद्धतीने मैदानाच्या आत खेळ आपल्याला बघायला मिळतोय. 21 चेंडू मध्ये 29 धावा लागताय. इकडे मला काही जमत नाही. कॉमेंट्री पॅनल मध्ये अशी मजाक चालू आहे. निश्चितच करावं लागतं. दिवसभर वैताग राहतो. निश्चितच कामगिरी चांगली चालली दोघांमध्ये. 21 बॉलमध्ये 29 धावांचं समीकरण. परत एकदा यावेळेस क्वालिटी फटका आपल्याला बघायला मिळतोय. ताकत अपने अंदर छिपी होती है बस खुद पर भरोसा रखना सीख लो लाला. आणि तोच सँडी देव मैदानाच्या आतमध्ये दे दनादन करताना फलंदाजी पटलावर बघायला मिळतोय. 20 चेंडू मध्ये 25 धावांचं समीकरण आलंय. अवघ रनबॉल फक्त 5 पुढे. अजूनही ज्या सँडी देवे लाला गारे मैदानाच्या आतमध्ये सिंगल हँडी मॅच निश्चित शिवशाहीच्या पाडल्यात पार्टनर आपल्याला बघायला मिळतात. इथूनही चांगली कामगिरी बॉलिंग ट्रॅकवर होईल का. कमबॅक करेल का. सगळे प्रश्न चिन्हाचे. कोण कमबॅक करेल. पार्टनरशिप बघशाल तर मोठी लागलीत. ब्रेक कोण करेल. ब्रेक थ्रू कोण करून देईल. यावेळेस परत एकदा अस्किवरलेला खेळून काढलाय. सिंगल धावावर थांबावं लागेल. सिंगलने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचलीये 41 धावा. 19 मध्ये 24 धावांची आवश्यकता विजयासाठी. इथूनही चांगली कामगिरी होईल का. कमबॅक करेल का क्षत्रिय कुलवंतस. बघूया कमबॅक करावा लागेल कारण की स्पर्धा स्वाभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. हो परत एकदा उडवलाय. शरद दादा या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे शरद दादाने फलंदाजी करताना निराश केलंय आज म्हणजे आजच्या ह्या सामन्यामध्ये. 18 चेंडू मध्ये 23 धावांचं समीकरण. या सामन्यामध्ये तुम्ही जर बघशाल विजयी जो होईल तो डायरेक्ट
क्वालिफायर करेल सुपर 6 साठी. कोण विजय होतं कोण पराजय होतं, संघर्ष बीच मैदान में जारी और कौन किस पर पड़ता है भारी, थोड़ी देर में अपने को समझेगा. 18 चेंडू 23 धावा. भूषण 11. भूषण 11 चे कर्णधार आणि आदित्यनाथ 11 चे कर्णधार आदिनाथ नाणेफेकीसाठी यायचंय. येईलच बघूया. 18 चेंडू 23 धावांचं समीकरण. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय, क्वालिटी आणि क्वांटिटी. काय ना बघूया. 3 विकेट जर गोलंदाजने घेतलेत तर छत्रवंत कुलंच या टीम कडनं 500 क्षत्रिय कुलवंतच परत एकदा तयार. ओहो, यावेळेस फाईन लेगला गॅप मध्ये थर्ड बॅटच्या दिशेने चेंडू जातो, ट्रॅव्हल होतोय सीमारेचे पार. मिळतील 4 चौकार. आदिनाथ आणि भूषण 11 दोन्ही कर्णधाराला विनंती की नाणेफेकीसाठी यायचंय. सुदाम भाऊ भोसले या नाणेफेकीचा कौल. रामभाऊ मते हे मान्यवरांना जायचंय नाणेफेकीसाठी. 18 चेंडू बघियास. लेजंड क्रिकेटर कमी वयात लिजंड झालेत, त्यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पडताना आपल्याला बघायला मिळतोय. अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आपल्याला बघायला मिळले. सिंगल भूषण 11 चे कर्णधार. चला चला लवकर चला, परत एक सामना खेळवायचा आहे. च्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये 16 चेंडू 15 चेंडू 12 धावा. कॅमेरामॅन आहे ह्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी सातपूर ब्लास्टरचे ओनर सचिन अण्णा सिन्हा यांचंही आगमन झालंय आणि हर्षल अण्णा काळे आणि सातपूरचा वंडर बॉय मयूर वाघ यांचंही आगमन झालंय. त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या दरम्यान टॉस निश्चित नाणेफेकीचा कौल पार पडताना आपल्याला बघायला मिळतोय. भूषण 11 निश्चयाचा रोहित परत कर्णधार आपल्याला बघायला मिळतात. कॉइन वापिस घेतलाय तो मानाचा कॉइन आहे. ओ क्लास डाऊन द ट्रॅक जातो एक टप्पा सीमारेषे पार. मिळतील 4. यावेळेस हत्यार शस्त्र पूर्णच्या पूर्ण सोडून दिलेत. आणि समोर ज्या पद्धती फलंदाजी आपल्याला सँडी दिवेन लाला गारे बघायला मिळते. क्वालिटी लाजवाब आपलातून फलंदाजी दोघांमध्ये बघायला मिळाले. निश्चितच ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. लाला गारे आणि सँडी दिवेनी ज्या पद्धतीने खेळ दाखवलाय. हार मत मान, अभी तो शुरुआत है. तेरे सपनों में ही तेरी असली औकात और जिगरा है. अच्छा पद्धती फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. लाला गारेची जिगरा निश्चित लाला गारेने ज्या पद्धतीचा ठेवलाय. क्वालिटी लाजवाब बल्लेबाजी आपल्याला बघायला मिळते. 12 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. इथून बघितलं याचा पुढचा सामना खूप महत्वाचा राहणार आहे. बघूया अजूनही एक संधी असेल कुलवंतस क्षत्रिय कुलवंतस या संघाला. अजिंक्य ढगे यांचं आगमन झाले. प्रभाकर अण्णा ढगे यांचे चिरंजीव
त्यांचंही सुद्धा हार्दिक स्वागत. राजकुमार ओके, परत एकदा आपण जाऊया मैदानाच्या आत. सँडी देवी आपल्याला ओ यस प्रभाकर ढगे डॉक्टर आमचे मी. ओ नो बॉल, येईल का षटकार? नाही, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि सिंगल मिळेल आणि फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू फ्री हिट आपल्याला बघायला मिळतोय. 12 चेंडू मध्ये 5 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. परत एकदा तयार, क्वालिटी बॉलिंग. परत एकदा ती खंत होती, त्याच्यामुळेच आयोजन कमिटीलाही बघायचं होतं की लाला गारे सँडी देवे या मोठ्या मंचवर एक गाव एकलाही ते दोघांची टीम नव्हती. त्याचं आयोजन कमिटीला त्यांची फलंदाजी बघायची होती, पण ते नशिबात नव्हतं. पण आता मात्र प्रीमियर लीग मध्ये आपल्याला बघायला मिळते फलंदाजी क्वालिटी बघायला मिळाली. 10 चेंडू 5 धाव्यांचं समीकरण. यावेळेस फुल टॉस, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, पण बघूया आता मात्र सिंगल पावल्याने पुढे चालताना आपल्याला बघायला मिळत आहे. शोन प्रभाकर ढगे यांचंही आगमन झालंय, त्यांचंही सुद्धा हार्दिक स्वागत. सगळे राजकुमार आहेत ढगे फॅमिलीचे. इकडे बघ, ओ डीप लॉंग ऑफ एके आणि यावेळेस विजयी चौकार येतोय सँडी दिवेच्या बॅटमधून. एक अफलातून फलंदाजी. पार्टनरशिप बघशाल तर 29 चेंडू मध्ये 63 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली. आणि लाला गारेचे वैयक्तिक खेळी बघशाल 17 चेंडू 28 धावा आणि सँडी दिवे 12 चेंडू 35 धावा. क्वालिटी अफलातून फलंदाजी. चला पुढचा लवकर, चला लवकर.